ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। सर्वोच्च न्यायालयाचा माणिकराव कोकाटेंना मोठा दिलासा। कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती। कोकाटेंची आमदारकी अपात्र ठरवणार नाही, सुप्रीम कोर्टाचा निर्णय। एकत्र पत्रकार परिषद घेत ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या घोषणा होणार। वरळी NSCI डोममध्ये पत्रकार परिषद घेण्याची तयारी। मातोश्रीवर आज प्रमुख नेत्यांची महत्त्वाची बैठक। तर संजय राऊतांकडून शिवतीर्थवर राज ठाकरेंची भेट। जागा वाटपासंदर्भात तिसऱ्यांदा राज ठाकरेंच्या भेटीला राऊत गेले। शिवतीर्थवर नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांचीही उपस्थिती। तर दोन भावांची युती आणि मनोमिलन झालेलं आहे। युतीची घोषणा एकत्रितपणे केली जाईल। ठाकरे बंधूंच्या युतीवरून संजय राऊतांची प्रतिक्रिया। तर दोन्ही पक्ष एकत्रित निवडणुका लढतायत, हा एक नवीन प्रयोग, राऊतांची माहिती। प्रीती संगम नाही तर हा भीती संगम। दोन भाऊ घाबरून भीतीपोटी एकत्र येत आहेत। भाजपच्या नवनाथ बन यांची राऊतांवर टीका। जागा वाटपाची रस्सीखेच फार ताणू नका, राज ठाकरेंच्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांना सूचना। तर राज ठाकरे, संजय राऊत, बाळा नांदगावकर यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची ही माहिती। ठाकरे बंधूंचं नाटक नाही, हे तर प्रीती संगम, यामध्ये लोक सामील होणार। आम्ही प्रीती संगमाचा प्रयोग करतोय, म्हणूनच भाजपच्या पोटात दुखतंय। ठाकरे बंधूंच्या युतीवरून संजय राऊतांची टीका। तर महाराष्ट्रामध्ये धुरंधर कोण भाजप ठरवू शकत नाही, ते जनताच ठरवेल, राऊतांचा निशाणा। ठाकरे बंधूंनी राजकारणात एकत्र येणं हा ढोंगीपणा। चंद्रशेखर बावनकुळेंची टीका। तर इतर कोणत्याही मुद्द्यावर एकत्र येत असतील तर आमच्या शुभेच्छा, बावनकुळेंची प्रतिक्रिया। स्वार्थी मशालीला आईस्क्रीमच्या कोनासारखा फेकला, इंजिनाचे निशाण मिटले, तुमच्या अहंकाराला चटणीसारखे ठेचले। आशिष शेलार यांची उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या पक्षावर टीका। तर शेलारांच्या बोलण्यावर मुंबईतील राजकारण सुद्धा चालत नाही, राऊतांचा पलटवार। मुंबईमध्ये 100% महायुती होईल, चंद्रशेखर बावनकुळेंकडून विश्वास व्यक्त। तर आम्ही एक पाऊल मागे जाऊ, शिवसेना सुद्धा एक पाऊल मागे जाईल, बावनकुळेंची प्रतिक्रिया। येत्या 2 दिवसात मुंबई पालिकेच्या जागा वाटपासंदर्भात भाजप शिवसेनेत बैठक। 150 जागांवर निर्णय, तर उर्वरित 77 जागांवर पेच कायम। मुंबईमध्ये शिवसेना 125 जागा लढवण्यावर ठाम, तर भाजप सुद्धा 150 जागा लढवण्यावर ठाम असल्याची माहिती। पालिका निवडणुकीसाठी मुंबई भाजपनं वेग वाढवला। मुंबईमध्ये भाजप पक्षाचा घरोघरी प्रचार सुरू करण्याचे पदाधिकाऱ्यांना आदेश। भाजपच्या 27 वेगवेगळ्या समित्या प्रचार आणि सभांचं नियोजन करणार। पुणे पालिकेसाठी सतेज पाटील आणि अजित पवारांची रणनीती। सतेज पाटलांची अजित पवारांसोबत फोनवरून चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। तर पुण्यामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येऊ शकते का, यावर चर्चा झाल्याची माहिती। नागपुरात फडणवीसांच्या निवासस्थानी भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रामगिरी या ठिकाणी या महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन। आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर रामगिरीवर खलबतं। नागपुरात स्वबळावर लढण्याची भाजप कार्यकर्त्यांची मागणी। वरिष्ठ नेते महायुतीमध्ये लढण्यास आग्रही, कार्यकर्त्यांची फडणवीस, गडकरी आणि बावनकुळेंसमोर मागणी। दरम्यान फडणवीस आणि गडकरींची काल या संदर्भात बैठकीत चर्चा झाल्याचं कळत आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आज देखील पुण्यामध्ये, तर पुणे पिंपरी चिंचवड पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेणार। काल अजित पवारांनी पालिकेसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या। भाजप शिवसेना महायुती करण्यासाठी उदय सामंत पुण्यात। वरिष्ठांच्या बैठकीत युतीचा तोडगा निघत नसल्यानं उदय सामंत पुण्यात। शिंदेंच्या शिवसेनेकडून पुण्यामध्ये 35 जागांची मागणी, तर समाधानकारक जागा न दिल्यास पुण्यामध्ये शिवसेनेकडून स्वबळाचा नारा। तर नाशिक महापालिकेसाठी महायुतीमध्ये जागा वाटपाचा पेच कायम। गिरीश महाजन आज पुन्हा जागा वाटपासंदर्भात चर्चा करणार। तिन्ही पक्षाच्या शहर अध्यक्षांच्या चर्चेनंतर सुद्धा जागा वाटपाचं हे घोंगडं भिजतच। उद्यापासून महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होती। चंद्रपूरमध्ये 7 नगरपालिकांमध्ये काँग्रेसनं उधळला विजयाचा गुलाल। पराभवानंतर मुनगंटीवारांचा पक्षाला घरचा आहेर। 4 जिल्ह्यांमध्ये एकालाही मंत्रिपद न दिल्याचा फटका बसल्याचं वक्तव्य। मुनगंटीवार भावनिक होऊन बोलले, केंद्रातील आणि राज्यातील नेते मुनगंटीवारांच्या पाठीशी। चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। तर चंद्रपूरच्या निकालानंतर आम्हाला आत्मचिंतनाची गरज, बावनकुळेंची प्रतिक्रिया। मुनगंटीवारांचं वक्तव्य म्हणजे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा अपमान आहे। अनेक ठिकाणी मंत्रिपद असलेल्या जिल्ह्यामध्ये देखील भाजपच्या उमेदवारांचा पराभव झालाय। मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर किशोर जोरगेवारांची प्रतिक्रिया।
अंतर्गत पक्षप्रवेश करायचा नाही अशी भूमिका घेतलेली होती. तसं ठरलेलं असताना सुद्धा महायुतीमध्ये अंतर्गत पक्षप्रवेश झाले. पिंपरीतल्या फोडाफोडीवर अजित पवारांची प्रतिक्रिया. सुनील तटकरे रोह्याचे नाव बदनाम करणारे नेते. सिंचन घोटाळ्यापासून आतापर्यंत घोटाळेच घोटाळे. सुनील तटकरेंवर दळवींची टीका. तर आता सुनील तटकरेंचेही दळवींना प्रत्युत्तर. धनंजय मुंडे शहांची भेट म्हणजे कावळा बसायला आणि फांदी तुटायला. मंत्रिपद देण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा. मुंडेंना आधीच सांगितलंय. अजित पवारांची मुंडे शहांच्या भेटीवर प्रतिक्रिया. मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीच्या जामीन अर्जावर आज सुनावणी. तर पुण्यातल्या शिवाजीनगर कोर्टात जामीन अर्जावर सुनावणी पार पडणार. मुंडवा जमिनीसंदर्भात धक्कादायक कागदपत्र आमच्या हाती. अंजली दमन यांचा मोठा गौप्यस्फोट. तर 2021 मध्ये पार्थ पवार तेजवानींची पॉवर ऑफ अटर्नी झाली. प्रत्येक पानावर पार्थ पवारांची सही. दमानियांची माहिती. तृप्ती ठाकूर यांनी आम्हाला सगळी माहिती पाठवली आहे. दमानियांची माहिती. तर अद्याप एफआयआर मध्ये पार्थ पवारांचं नाव नसून अजित पवारांचाही या प्रकरणामध्ये सहभाग आहे. दमानियांचा दावा. 2023 पासून पीए सगळं मॅनेज करत होता. अजित पवारांना काहीच माहिती नाही हे शक्य आहे का? मुंडवा जमीन घोटाळ्यावरून अंजली दमानियांचा सवाल. तर पार्थ पवारांना अधिकाऱ्यांची मदत होती. दमानियांचा दावा. आगामी महापालिका निवडणुकीमध्ये विकासाच्या नावावर मतं मागा. कुणाला दारू पाजू नका आणि इलेक्शनही मॅनेज करू नका. केंद्रीय मंत्री गडकरींचा कार्यकर्त्यांना सल्ला. गडकरींचं त्यांच्या पक्षात कुणी ऐकत नाही ही त्यांची कोंडी आहे. मात्र निवडणुकीत जे झालं त्याला गडकरी सहमत आहेत. गडकरींचं भाजप पक्ष ऐकेल का असा प्रश्न. गडकरींच्या वक्तव्यावर हर्षवर्धन सपकाळ यांचं उत्तर. माजी खासदार आणि शिंदे सेनेचे राहुल शेवाळे यांच्या पत्नीकडून वॉर्डमध्ये मतदारांना साडी वाटप. स्थानिकांचा आरोप. तर कामिनी शेवाळे यांनी प्रभाग क्रमांक 142 मध्ये वाटलेल्या साड्या महिलांनी पेटवल्या. भाजप नगरपालिका निवडणूक निकालाची आज समीक्षा करणार. तर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक. प्रदेशाध्यक्ष यासह रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे आणि जबाबदारी देण्यात आलेले मंत्री या ठिकाणी उपस्थित राहणार. कल्याण डोंबिवली महापालिकेवर आपल्या लोकांकडून अन्याय. तर डोंबिवलीतील कार्यकर्ता मेळाव्यामध्ये रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य. पालिकेमध्ये 122 कार्यकर्त्यांना संधी देऊ चव्हाणांचा स्वबळाचा नारा. टीडीएमसीला मुख्यमंत्रीच महापौर देतील. 15 जानेवारीला मतदारांनी भाजपच्या उमेदवारांना निवडून द्यायची जबाबदारी द्यावी. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं मेळाव्यात वक्तव्य. युती संदर्भात चर्चा करताना प्रभागाचा मेळ बसण्यावर भर. तर काही शिवसेनेचे प्रभाग चांगले आहेत तर काही आमचे प्रभाग चांगले आहेत. संजय केणेकर यांचं वक्तव्य. नाशकात शिवसेनेची भाजपकडे 45 जागांची मागणी. सन्मानपूर्वक जागा द्या अन्यथा स्वबळावर लढण्याची तयारी. शिवसेनेचे नेते अजय बोरस्ते यांचा इशारा. दरम्यान युती करायची तर खुल्या दिला न करा. बोरस्तेंचं आवाहन. पक्षाच्या नेत्यांच्या आणि कुटुंबियांच्या प्रतिमेसाठी गप्प होतो. ट्विट करत नितेश राणेंचा रोख नेमका कुणाकडे याची चर्चा. तर काही गोष्टी बोलल्या नाही तर खऱ्या वाटायला लागतात. पण आता ती वेळ आली आहे. नितेश राणेंची ट्विट करून प्रतिक्रिया. रिक्षा चालकांना नियम मोडला असेल पण भाजप रोज नियम मोडतो. नियमबाह्य पद्धतीनं भाजपनं मुंबई अदानीला दिली. पराग शहा अदानीची कॉलर पकडतील का? पराग शहांनी रिक्षावाल्याला मारल्याच्या प्रकरणावर राऊतांचा सवाल. स्थानिक निवडणुकीमध्ये इतक्या चुकीच्या पद्धतीनं कारभार झाला नाही. या निवडणुकीमध्ये सरकारनं अनेक अमिष दाखवली. खासदार निलेश लंकेंचा आरोप. तर धाक दाखवून सरकार निवडणुकीला सामोरं गेलं. लंकेंची टीका. वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीसोबत महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा कायम. 70% बहुजन विकास आघाडी आणि 30% महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर बोलणे सुरू. हितेंद्र ठाकूर यांचा 30% जागा देण्यावर नकार असल्याची सूत्रांची माहिती. काँग्रेसनं भाजपच्या उमेदवाराला स्वतःच्या तिकिटावर उभं करून भाजपची बी टीम म्हणून काम केलं. जातीयवादी पक्षाच्या विजयाला हातभार लावला. काँग्रेसच्या नेत्यांवरही कसा विश्वास ठेवायचा हाही प्रश्न. रोहित पवारांचा ट्विट करत काँग्रेसवर निशाणा. मी हिटलर नाही लोकांचा सेवेकरी आहे. जनतेच्या विश्वासावर कार्यकर्त्यांच्या पाठबळावर मोठे झालो. हसन मुश्रीफांचा संजय मंडलिकांवर निशाणा. मंत्रिपद दिलं तर मी नक्कीच स्वागत करेन. माझी इच्छा असली तरी मी थेट शपथ घेणार नाहीये. सुनील शेळकेंचं वक्तव्य. तर माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यानंतर रिक्त असलेल्या मंत्रिपदावर शेळकेंची वर्णी लागणार अशी चर्चा सुरू. कल्याणमध्ये भाजप शिवसेनेला खिंडार. शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश. मन की बात नको तर जन की बात आता हवी आहे. भाजपच्या अनुसूचित सेलच्या सचिवांचा घरचा आहे.
जनमताचा कौल मान्य. निवडणुकीमध्ये जिथे कुठे कमी पडलो तिथे पुन्हा ताकदीनं काम करू. खासदार ओमराजे निंबाळकरांची प्रतिक्रिया. तर पराभूत झालेल्या उमेदवारांनी हताश होऊ नये, खासदार ओमराजे निंबाळकरांचं आवाहन. रत्नागिरीमध्ये भाजपच्या विजयात प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि युतीचे समन्वयक अनिकेत पटवर्धन यांची भूमिका निर्णायक ठरली. 2 नगरपंचायतींवर भाजपचा नगराध्यक्ष. जिल्ह्यामध्ये भाजपच्या 39 उमेदवारांपैकी 36 नगरसेवक विजयी. तर चंद्रपूरच्या भद्रावती नगर परिषदेवर सलग 5व्यांदा शिवसेनेची सत्ता. शिंदेचे शिवसेनेचे प्रफुल्ल चटकी यांचा या ठिकाणी मोठा विजय. तर अमरावतीमध्ये सुद्धा चिखलदरा आणि दर्यापूर नगर परिषदेवर काँग्रेसची सत्ता. खासदार बळवंत वानखेडेंचा जल्लोष करतानाचा व्हिडिओ व्हायरल. बळवंत वानखेडेंच्या उमेदवारांना विद्यमान आमदारांच्या पत्नीचा पराभव केला. तर पूर्णा नगर परिषदेमध्ये 2 उमेदवारांना समसमान मतं. चिठ्ठी काढून उमेदवारांचा फैसला. प्रभाग क्रमांक 8 मध्ये यशवंत सेनेचे रंजना ढोके आणि भाजपच्या प्रेमाला सोळंके यांना समसमान मतं मिळाली होती. चिठ्ठीद्वारे भाजपच्या प्रेमाला सोळंके विजयी. भाजपचे आमदार राणा जगजितसिंग पाटील यांनी मानले जिल्ह्यातल्या जनतेचे आभार. निवडणुकीदरम्यान दिलेला विकासाचा शब्द हा आता कृतीतनं साकार करण्याचं आश्वासन. सिंदखेड राजा नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष म्हणून 21 वर्ष तरुणाचा विजय. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सौरभ तायडेंची नगराध्यक्ष म्हणून निवड. राज्यातील पहिलाच कमी वयाचा नगराध्यक्ष असल्यामुळे त्यांचं सर्वत्र कौतुक. नागपूर महापालिकेच्या काँग्रेसच्या माजी नगरसेविका दर्शनी धवड यांचा भाजप प्रवेश. मुख्यमंत्री फडणवीस, नितीन गडकरी, बावनकुळेंच्या उपस्थितीत त्यांचा भाजप प्रवेश. नागपूरच्या कामठीमधील विजय रॅलीत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सहभाग. कडाक्याच्या थंडीत सुद्धा हजारो नागरिक विजय रॅलीत सहभागी. कामठी नगर परिषदेमध्ये 40 वर्षांनंतर भाजपची सत्ता. दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज. संघाचा कोणीही शत्रू नाही, मात्र संघाचं काम आणखी विस्तारलं तर स्वार्थी संकुचित हेतूनं कार्यरत असलेल्या काही लोकांची दुकानं बंद होतील. सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य. भारत हिंदू राष्ट्र आहे, त्यासाठी संवैधानिक मंजुरीची गरज नाही. जन्मावर आधारित जाती व्यवस्था हे हिंदुत्वाचं वैशिष्ट्य नाही. सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य. महाराष्ट्र स्त्री मुक्ती चळवळीला 50 वर्ष पूर्ण. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये 3 दिवसीय राज्यव्यापी परिषदेचं आयोजन. स्त्री मुक्ती चळवळीचा इतिहास आणि महिलांवर होणारा हिंसाचार, जातीय आणि सामुदायिक प्रश्न यावर यामध्ये चर्चा होणार. हिवाळी अधिवेशनामध्ये संघर्षाचं कारण ठरलेल्या विकसित भारत जी रामजी या विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून मंजुरी. रोजगार हमी योजनेचा नवा कायदा अस्तित्वात आल्यानं मनरेगा योजना इतिहास जमा झाली आहे. लवासा प्रकरणाचा आज निकाल येण्याची शक्यता होती, मात्र आता ही याचिका कोर्टानं फेटाळली. 2023 मध्ये मुंबई हायकोर्टात वकील नानासाहेब जाधवांनी ही याचिका दाखल केली होती. पुढील 3 महिने भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी बंद राहणार. 1 जानेवारीपासून पुढील 3 महिने भीमाशंकर मंदिर बंद राहणार असल्याची माहिती. मंदिराच्या सभामंडपाचं नव्यानं काम करण्यात येणार असल्यामुळे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय. सोलापूरच्या श्रावणी सूर्यवंशींची स्विमिंग स्पर्धेमध्ये सुवर्ण भरारी. राष्ट्रीय स्विमिंग अँड डायव्हिंग स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणाऱ्या श्रावणी सूर्यवंशीची 3 सुवर्ण पदकांसह हॅट्रिक. साताऱ्याच्या कराडमध्ये सहकार महर्षी स्वर्गीय जयवंतराव भोसले यांच्या जयंतीनिमित्त कृष्णा विश्व विद्यापीठातर्फे कृष्ण मॅरेथॉनचं आयोजन. 2000हून अधिक स्पर्धकांचा यामध्ये सहभाग. नंदुरबार जिल्ह्यामध्ये हवामानात सातत्यानं बदल होत असल्यामुळे पपईवर परिणाम. तर रात्री कडाक्याची थंडी आणि दिवसा ऊन पडत असल्यामुळे पानांना गळती लागली आहे. परभणी एसटी आगाराच्या बसेसची दुरावस्था. बसेसची देखरेख व्यवस्थित होत नसल्याची बाब उघडकीस. धूर फेकणाऱ्या बसेसवरून परिवहन प्रशासनावर प्रश्नचिन्ह. 18 वर्षीय तरुणीला लोकलमधून ढकलल्याची घटना. पनवेल ते सीएसएमटी दरम्यान ही घटना घडल्याची माहिती. लेडीज डब्यात शेख अख्तर नावाचा एक व्यक्ती चढल्यामुळे हा वाद झाला. जखमी तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू. तर पनवेल पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्यानंतर 3 दिवसांची त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून कांदिवली आणि बोरिवली स्थानकादरम्यान 6व्या मार्गिकेचं काम हाती. शनिवारी रात्रीपासून कामाला सुरुवात. रेल्वेकडून 30 दिवसांचा ब्लॉक जाहीर. महिनाभर दररोज 80हून अधिक लोकल फेऱ्या यामुळे रद्द. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.